आंघोळी एकदाची बरं झालं. आवड मला ज्याची मी त्यालाच आणलंय. शेजारची ही काळी मैना लागली डोलायला. जवा नवीन पोपट हा लागला मिठू मिठू बोलायला. जवा नवीन पोपट हा लागला मिठू मिठू बोलायला. शांता बोला ना मालक. इकडे नाही नाही. शांता बोला ना मालक. अगं अशी काय हात लावती? अहो तुम्ही ते कपडे चेंज करून राहिले ना मालक. काय नाही, ये ये झालं ये. झालं का? हा ये ये ये. नक्की झालं ना? हा झालं. बर बर. ये शांता. हा बोला ना मालक. अगं माझ्या शर्टावरली पॅन्ट कुठे? हा हाय देते मालक. मग दे ना आणून तेवढी. हो हो आण. घ्या ना मालक. हा मी बाहेर थांबते मालक. का बस बस नाही इथं. कपडे बदलेपर्यंत. अगं झाले. नाही काय बोललंय लाज ती शांता. बाईने ती शांत लाजत राहती. काय करू या शांताला पटवायसाठी. चले शांताची ना लई तिच्यावर प्रेम कराय मी पाहतो. पण बायाच्या अंगाला कासरस लागून देत नाही. माय बायको राहती तिकडे बाहेर दुबईला. ती गेली तिकडे तिच्या कंपनीत. मी एकटा पडलो घरी. मस्त ये पाखरू रे भारी. काय करू. बायको इड नाही तर ती जीवाची तळमळ होती रे. असं जीवाला वाटतं ग काय करावं आणि काय नाही. ती एकदा गेली तर 7-7 आणि 8-8 महिने येत नाही. इकडं तोंडही दाखवित नाही. तर तिला काय म्हणते, ती एवढ्या लांब कामाला आहे. आईला कामावाली तर लय भारी बा. पण कधी काय हातावं येईना बा अशी. लय प्रयत्न केले पण हातावं काय बाई येईना. पण हे जे कामावालं पाखरू आहे ना, हे माझ्या पिंजऱ्यातच आलं पाहिजे. आजच आलं पाहिजे. तरच मला वामनराव म्हणतील. वामनराव तिला ना आज गोड गोड बोलून माझ्या जाळीत असं गुंतून टाकीतो. वाव बापरे, काय सोप्यावरती घाण झाली. रोज झटकीते पण मालकाचं काय नाही. सारखं जिड काय खाल्लं तिडच पडत. नुसती घाण करून ठेवी त्या. एक तर या खोळी पण आहे ना लय धुवायला आले. आता काढावं लागते. मी रात टाकली मी कात टाकली. मी मुडक्या संसाराची बैलाज टाकली. मी रात टाकली मी कात टाकली. मी मुडक्या संसाराची बैलाज टाकली. मी रात टाकली मी कात टाकली. शांता मस्त गाणं म्हणते ग. का ग पण मग तुझं आज रूपच बदललं ग. आज साडीन बिडीन असे आतक दिसते. मला तुमच्या लक्षात नाही. आज काय ओळखा बरं. काय तो? आज माझा वाढदिवस आहे. तुझा? अरे वा शांता, वाढदिवसाची तुला शुभेच्छा बर का. थँक्यू. हो शांता, पण तू लई छान दिसती ग. जशी बोरातली आळी. अहो ते वाढदिवस आहे ना म्हणून नवी साडी घातली. नाही तर रोज मी कामावर कशा जुन्या पुराण्या साडी. साडी म्हणजे साडीच हो. शांता तो चालते काम चालते. हा चला काय ना झटकून झालं. आता मालकाला चहा वगैरे काहीतरी करून देते.
कुछ तो करना पडता है या शांतासाठी. शांतासाठी मी आता काहीतरी डोकंच लाईतो. वामनराव आय 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 ग बाबा 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 बाबा. शांता शांता मेलो आता नाही जगत ग. बाय बाय इकडे ये ग. ती माळ्यावर सामान ठेवायला गेलो. अगं रपक्यान पडलो. आय बाबू अग शांता आ अगं इकडे ये ना. अहो मालक मी कपडे वाळत घालते. काय आहे तुमचं? अगं कपडे राहू दे तू इकडे तर ये. बरं आले 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 लगेच. बाई या मालकाचं काय अटकलं काय माहिती. सारखे आवाज देऊ राहिले. शेवटचं राहिले एवढा कपडा टाकून देते. काय झालं नुसते जोर जोरात आवाज देऊ राहिले. पाहू देत मला. काले कपडे टाकीत होते. आधी आधी ये ये ये. मालक काय झालं? उचल ग उचल ग. बापरे काय झालं? तुम्ही कस काय पडले? ये तिकडे माळ्यावर ठेवाय गेलो. कशाला गेले ठेवायला? मी आले असते तर ठेवलं असतं ना मालक. कशाला उद्योग करते उठा तर. अरे बापरे पायाला काय झालं? हा का मुरगाळा मुरगाळा का? अरे बापरे पडशल पडशल हळू हळू घे या घे. या इकडे या. मालक कशाला रिकामे उद्योग करते हो? मी आवडते ना घरातलं सगळं. बस काय बस. तुम्ही पण. हा थोडा पाय चोळून दे ना. लई रग लागली लई. हा का? हा अरे बापरे चोळ 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 चोळ. पा- कर ग कर 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 कर. लई कस तरी झालं. ओ बाबा बापरे मालक दवाखान्यात तरी चला मग. नको नको राहील राहील ते. अहो कसंच राहील एवढं ना. पाय मुरगाळलाय तर डॉक्टरकडेच न्यावं लागेल ना. हा पाहू ना आजचा दिवस पाहू. शांता अगं असं वरून काय दाबी ती. थांब हा? थांब दाब आता. ते तर दाब ना ग. दुखतो गो. काय भारी तुझा मऊ हात लागत होतो. हा? ले काही नाही काही नाही. ते मस्त दाबी ती असं. हा हा शांता शांता हा आता या दाबला ना. हा हा. हाय दाब ग थोडा. तो पण दुखतोय हा का? दुखूच राहिला. बापू म्हणजे तुम्ही दोन्ही पायावर पडले का काय मालक? झालं डायरेक्ट खाली आलो ना खुर्चीवरून. हा ना. हा हा. अरे बापरे दवाखान्यातच जावं लागेल मालक. आजच्या दिवस पाहू ना. हा शांता हा? तुला एक विचारू. विचारा ना मालक. अगं शांता हा तुझी मालकीन दुबईला कामाला आहे. हा ती 7-8 महिन्यातून एकदा. बरोबर. बरोबर. हा अगं रात्रभर झोप येत नाही करमत नाही एवढ्या मोठ्या घरात. का बरं? हं? कायम तिची आठवण येत राहते. हा आता बायकोही म्हणले आठवण येणारच ना मला. खरंय का नाही. शांता लांब नको जाऊ. कसं वाटतं माणसाला. हा भूक लागल्यावर कसं जेवण करूशी वाटतं. हा हं? तसं मला सुद्धा वाटतं ग. शरीराची भूक भागवा असं वाटतं. हा नाही का. बरं का ग शांता हा मग मी तुला एक विचारू का मनातलं. विचारा ना मालक. विचारू. विचारा ना. राग नाही येणार. नाही त्यात काय राग आहे. तुम्ही मालक आहे माझे. हे बघ आता हा. तुम्ही मालकी जसं मला करून देते ना तसं मला करून दे ना. काय तू करून दे ना मला. काय करून दे? जशी मालकीन करून देते तर तुही मालकीन मला प्रेम देते ना हा तसं तू प्रेम देते का मला. मालक काय बोलू राहिले तुम्ही? अहो नाही नाही मी असलं घाणेरडं काम नाही करणार. मी तुम्ही सांगितलं तर सगळं काम ऐकल. तुमचे पाय दाबून देईल. तुम्हाला चहा करून आणून देईल. झाडू मारील. भांडे घासील. पण हे काम नाही करणार मी मालक. ऐक शांता. हं? अगं तुला जे नाही ते पुरील मी. नाही नाही मला काही नकोय मालक. 4 महिन्याचा पगार राहिलाय ना. हा. तो मला तेवढा द्या. अहो तोय देतो. वरून काही तुला पैसे लागले ते देतो.
मालक मी हे असं कृत्य नाही करणार. तुम्हाला सांगते त्या मालकिनीचा किती विश्वास आहे माझ्यावर. हे असं काम मी कसं काय करू. एक तर आता माझं लग्न जमलंय. आता माझं लग्न 2 महिन्यावरती आलंय पण पैशामुळे अटकून राहिले ना. तर मी तुम्हाला म्हणणारच होते. तर बरं झालं तुम्ही विषय काढला. माझं लग्न जमेले. मला 2-1 लाख रुपये द्याल का मालक. अगं काय म्हणतो ऐक ना शांता. 2च मागितले तू. मी 4 लाख देईल. पण तुला 4 लाख? हो 4 लाख दिले. तुझ्या लग्नाला सुद्धा मी येईल. हो तुझं असं लग्न आनंदात पाहिजे मी सुद्धा माहितीये का. पण तू जर एवढी गोष्ट मला जर दिली ना. नाही मालक मी आता माझ्या होणाऱ्या नवऱ्याला ते प्रेम देणार आहे. मी ते कोणालाच नाही देऊ शकत मालक. आणि हे बघा माझं खूप वय झालं. मी लग्न केलं नाही कारण माझ्याकडे पैसा नव्हता. माझे आई वडील गरीब. त्याच्यामुळे लोक म्हणायचे हे अशीच आहे हे भिकारी आहे. आणि आता माझा एवढा आनंदाचा क्षण येणार आहे. तर मला त्याच्यासाठी तुमची मदत हवी. मला पैसे द्या 2 लाख रुपये आणि माझे कामाचे पण द्या राहिलेले पैसे 4-5 महिन्याचे एवढे द्या. मग मी 2 महिने सुट्टी टाकणार आहे बरं का मालक. थांब शांता. फोन आलाय. हे तुझ्या घरून फोन आला मला. फोन घरून आहे. हा माझा फोन आज घरीच राहिला ना. बोल 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 उच्च. त्याच्यामुळे तुमच्या फोनवर केला असेल. हॅलो हा दादा बोल ना. काय अरे बापरे. कधी कधी झाला ऍक्सिडेंट. आत्ताच का. बापरे मग कुठं लागले. हाताला हात मोडला. बापरे कोणत्या दवाखान्यात आहे. ऑपरेशन सांगितलं. बर बर किती हजार मागताय डॉक्टर. 50. बर चालेल ठीक आहे. बघते मी मालकाला विचारून. हा मालक घरून फोन होता. माझ्या वडिलांचा ऍक्सिडेंट झालाय. त्यांचा हात मोडलाय इथून. मोडलं. हा तर भावानी नेले अर्जंट दवाखान्यात. बर. तर ते म्हणून राहिले का ऑपरेशन करावं लागेल आणि 50,000ची लगेच गरज आहे. म्हणजे अर्जंट लगेच आता अर्जंट. मग तू एक काम कर. तर तेवढे देता का मालक. मी तुमचा 1 रुपया सुद्धा ठेवणार नाही. सगळे पैसे देऊन टाकील. आता मी तुला पैसे देणार पण माझी ना तेवढी आठ पुरी कर. तुला लगेच इडून हलून सुद्धा नाही देणार. असे काढणार लगेच घे पैसे. नाही नाही मालक मी दुसरीकडे काम करेल त्यांच्याकडून पैसे घेईल. मी चालले. मी नाही तुमची आठ पूर्ण करणार. जाय 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 जाय. लाई गुरमी तुला बी मरत जाऊ दे. बापाचा ऍक्सिडेंट झालाय. त्याच्या हाताचं ऑपरेशन सांगितलं. 50,000 रुपये जाग्यावर मागून राहिला डॉक्टर. जाय कुठून आणते पाहतो मी बी. होय वामनराव म्हणते याला. पण काय करू आता. लग्न बी तोंडावर आलं. वडिलांचा ऍक्सिडेंट बी झाला. हात मोडलाय. 50,000 रुपये सांगितले भावानी. डॉक्टरनी मागितले. जर मी मेले नाही तर माझ्या वडिलांच्या हाताचं ऑपरेशन नाही म्हणा. मला वडील महत्वाचे नाही. मला माझ्या लग्नामध्ये माझे वडील नाचणार आहे. माझ्या सोबत राहणार आहे. मला त्यांना ठणठणीत बरं करायचंय. मी त्याच्यासाठी पैसे जमवीन. मी दवाखान्यात पैसे घेऊन जाईल. वडिलांना बरं करीन मी. पण मालक ठीक आहे. मालक जे म्हणतो ते करीन मी मालकासोबत. मला माझे वडील फार महत्वाचे. आई वडिलांशिवाय या जगात काहीच नाही. चालली मी. हायला काय माझेल बाई आहे.
तिच्या लग्नाला पैसा दिला असता, तिच्या बापाचा आता हात मोडला त्यालाही दवाखान्याला मी पैसा दिला असता. ती नाही म्हणली ना राग राग येईल. जा तिथं जाय ऐके ना पडलं मला. जाऊ दे बाई झोपही आहे ना बा. जीवाच्या अशी तळमळ तळमळ होऊ राहिली. पण मग आता काय करतो. मालक झोपले वाटतं. मालक मालक काय ग शांता. तुम्ही मला ते मगाशी सांगितलं ना मालकिनीचं प्रेम द्या. हा हा मी तुम्हाला ते द्यायला तयार आहे. तयार आहे. ये 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 वर ये. बापरे काय माझ्या मनातलं बोलली तू शांता. हं? अरे वा 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 वा. एवढंच लागत होतं मला. शांता आता तुला लग्न झाले हो. तू तो नवरा राशील कसं करायचं तुला माहित नाही. आता मी बरोबर तुला ते दाखवून देतो, शिकवून देतो. कसं करायचं, कसं कान व्हायचं, कसं उलट व्हायचं. मालक हा पाय दे, दे पाय दे. बाय असा पाय केला का मग असं करायचं नाही का. मालक माझं पाय नका दाबू. तुम्ही मालक आहे ना. सगळं शिकून देतो. लग्न झाल्यावर कसं करायचं. मालक मी ते मोबाईल वर व्हिडिओ पाहिल ना युट्यूब वर. मी तुला लावी सांगतो लावी. हा मग ओरिजिनल सांगू राहिलो. हा ये तंगड टाक बाय इकडे. पाय बर छान शांता. आता या बा असं करायचं बर का. लग्न झाल्यावर दिशील ना मला मालकीनी सारखं प्रेम. देईल ना मालक. देईल ना. थांब ते तेवढे पैसे द्याल ना मला. हो देतो पैसे देतो. शांता हा अगं तुला कसं वाटतंय ग. छान वाटते. मला तर लय भारी वाटत राहिलं. हा शांता बोला ना मालक. तू किती छान आहे ना दिसायला. हो वा वा. मस्त मोकळा झाला बर का शांता. हा एवढ्या दिवसाची कसर निघाली ग. मालकीन बाई वरली तू आवच निघाली. मस्त प्रेम देते तू बर का. हो एकदम मस्त वाटत पाहिजे आता. मला वडिलांना दवाखान्यात न्यायचंय ना हाताचं हा ऑपरेशन. हा मग त्याच्यासाठी ते 50,000 लागतात ते. आणि लग्नासाठी मला थोडेसे पैसे तुम्हाला नाही सांगितले. हा बोलले. आणि ते तेवढा 2-3 महिन्याचा पगार राहिला तो. एवढे पैसे द्या ना मग मला. तू निघते का इडून. मागा तर लई माझा आला होता. तिकडं तरफडणार काचे पैसे काच काय. मागा मग आली असती माया मिठीत तर मी तुला हौसानं पैसे दिले असते. आता जाय जाय करतो बापाच्या हाताचं ऑपरेशन कसं करती. तुला महिन्याचा नाही 2 महिन्याचा पगार नाही तुला पैसेच नाही. जाय. मी मस्त माझ्या जीवाची मजा करून घेतली. जे मला लागत होतं सुख ते तो मी घेतलंय. आता मला काही टेन्शन राहिलं नाही. उठ पहिली. इष्ट माय वेस्ट कॅन गो. धरवात लागवाटाला चाल. उठ मालक. उठ म्हणतो ना. आई का या बा मालक. आज एवढे वर्ष झाले तशी मी तुमच्या घरी कामाला आहे. मी कधी गाण्यासारखी वागले नाही. पण माझ्या बापाचा ऍक्सिडेंट झाला म्हणून मला तुमच्या पुढे नतमस्तक व्हावं लागलं. तुम्ही जे सांगितलेलं काम आहे ते मला करावं लागलं. नाही तर मी अशी घाणेरडी तुमच्या संग वागले नसते. आणि तुम्ही आता मला म्हणून राहिले गेट आउट. शरम नाही वाटत मला.
शांत खोटं सांगितलं. मला म्हणे मी तुला पैसे देतो, माझ्या संग मालकिनीचं प्रेम दे, माझ्या संग मालकिनी सारखं वाग. मी ते केलं आणि तुम्ही मला आता असं फसू राहिले. मालक चांगलं नाही मालक. तोंडातला शब्द तोंडात ठेव. वामनराव बोलतोय हा वामनराव. हा लगेच चालती होय. पैसे नाही तुला काहीच. रडून सुद्धा नाटक नको करू तू. मालक तुम्ही चांगलं नाही करत आहे मालक. तुम्ही एका बाईचा तळतळाट घेऊन राहिले मालक. एका स्त्रीचा आशीर्वाद चांगला राहत नाही. तुमचं कधीच बरं होणार नाही. तुमचा असा सपाटा होईल, नायनाट होईल तुमचा. तुम्ही मरशाल, जगणार नाही मालक तुम्ही. हा एका बाईचा शाप आहे तुम्हाला. तुम्ही मला पैशाचं आमिष दाखवलं आणि आता मला तुम्ही म्हणताय गेट आउट आणि माझ्याकडून नको नको तसं घाणेरडं कृत्य करून घेतलं. मालक तुम्ही कधीच चांगलं सुखाने जीवन जगणार नाही. आणि तुम्हाला मी जे प्रेम दिलं ना ते मालकिनीकडून कधीच मिळणार नाही आयुष्यात. कारण हा एका बाईचा शाप आहे, शाप तुम्हाला. जाय जाय या बा मालक, तुम्हाला आता शेवटचं सांगते. तुम्ही मला पैसे देणार आहे का नाही सांगा. पैसे देणार नाही शांते. हा मालक द्या ना मला. नाही माझा बाप आजारी, तुमच्या पाया पडते. तू माया पाया नाही, माझे पाय धुवून जरी पाणी पिली तरी तुला मी रुपया देणार नाही. पहिल्यांदा ऐकलं नाही, तू माझ्या डोक्यातून उठली. मालक तुमच्या पाया पडते, एवढ्या वेळेस माझी मदत करा. मी परत तुमच्या पुढे हात नाही पसरणार, पण आता मी पदर पसरते. मला एवढ्या वेळेस मदत करा मालक. त्या पदरात मी बसायचो सुद्धा नाही. मी पैसे देणार नाही शांता. निघून जायचा. मालक माझ्या वडिलांना माझ्या लग्नात नाचायचंय हो. मला त्यांना बरं करायचंय. काही करा, मला पैसे द्या मालक. एवढ्या वेळेस पैसे द्या मालक. तो बाप तो डोक्यावर घेऊन नाच. हा मला काही गरज नाही त्याची. उठ उठ मालक मला पैसे द्या. तुम्ही सांगितलं ते मी केलं ना मालक. ऐका उठ. काय करताय तुम्ही? उठ. मला काय करताय तुम्ही? मालक अहो असं मला गांजू नका तुम्ही. इला रडू गागू काही नको. अहो एवढं पाप कुठं फेडशाल तुम्ही मालक? एवढे नीच वृत्तीचे कशी झाले तुम्ही? तुम्हाला शाप आहे एका बाईचा. जा. अरे कावळ्याच्या शापानं कुठं ढोरं मारते काय? हे शांते निघ. काढून दिली बळस लुटून. म्हणा माझ्या बापाच्या हाताच्या ऑपरेशनाला पैसे द्या, ऑपरेशन कर, नाही तर तो बापाचा हात काढ. काय करायचंय? मी मात्र मोकळा झालो. मला जो तिचा उपभोग घ्यायचा होता तो मी कातून कुतून घेतला. एकदम मस्त खरांग वाटलं. मी मस्त झोपतो डरा.